परभणी तालुक्यातील धारणगाव येथील तरुण शेतकरी ई पीक पाहण्यासाठी शेतात जात असताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना पहाटे उघडकीस आली। गजानन आश्रुबा डुकरे असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे। गजानन डुकरे हा सकाळी 10:30-11 वाजताच्या सुमारास ई पीक पाहण्यासाठी शेतात जायला निघाला। नदीतून जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने गजाननाचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि नागरिकांनी जिल्हा प्रशासनास याबाबत माहिती दिली। जीवरक्षक पथक घटनास्थळी दाखल झाले। पथकाने सायंकाळी 6 वाजेपर्यंत बुडलेल्या गजानन डुकरेचा शोध घेतला, मात्र तो मिळून न आल्याने पथक परत आले। दरम्यान नातेवाईक नागरिक रात्रभर नदी परिसरात गजाननाचा शोध घेत होते। सोमवारी पहाटे 6 वाजताच्या सुमारास समसापूर येथील बंधाऱ्यात मृतदेह अडकल्याचे नागरिकांना दिसून आले। उपस्थितांनी तात्काळ मृतदेह बाहेर काढला। समसापूर येथील बंधारा हटविण्याची मागणी नातेवाईक व उपस्थितांनी गजानन डुकरेचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणून याविषयी जाब विचारण्याचा प्रयत्न केला। यावेळी मृत गजानन डुकरेच्या परिवारास तात्काळ आर्थिक मदत द्यावी आणि समसापूर येथील बंधारा तात्काळ हटविण्याची मागणी नातेवाईक व धारणागाव येथील नागरिकांनी केली आहे। किती बारे आलो तिथं, कलेक्टर ऑफिसला आलो, आमदाराकडे आलो, आमच्या गावाची जे करणे तर समसापूरला अर्धा गुंठाचं गाव शेत दिसलं तर आम्हाला राखवा का तिथं बंधारा बांधायला इकडून आमचं काहाला मेलं असतं। त्याच्या घराला कुलूप लागलंय। आज त्या बाईनं कसं करायचं सांगा ना। आमच्या गावाला पोहणी पाणी आहे। पोलीसवाले आलेले का नवल करू लागले म्हणजे ह्या गावाची कमाल आहे जाण्याची। कहर करायचं आम्ही असं आमच्या गावाला काय नाही दिवस आम्ही इथून मड बी हालिणार ना, आम्ही उठणार बी ना, आम्ही इथंच बसून राहणार। न्याय पाहिजे आम्हाला। आमच्या गावानं कहर करायची तकलीफ सोसायची पिढ्यान पिढी झालंय। सगळी झटाळणी आमची टिंगल करायला त्या देवीची शपथ वाय, मारुतीची शपथ वाय, काऊन असे करायला आमच्या गावाला। याला वाटायला का हे गाव लई आहे म्हणून आम्ही उठणारच नाही। तरी आमची बॉडी हालिणार ना आणि आम्ही उठणार। लेकराच्या घराला कुलूप लागले। एकूण तर एक लेकूर होतं, कसं त्या माणसाने करायचं। लग्नाला आलेले लेकूर गेल्या, 2 लेकराने उड्या मारल्या, ते जे गेल्याचे काल तर 3 माणसं जात होती आमची। पाहिजे सरकारकडून मदत त्या लेकराच्या घराला। हा वाटतही पाहिजे आम्हाला आणि मदतही पाहिजे, तर आम्ही उठतो ना, आम्ही उठणार नाही इथून बिना अन्न पाण्याचे बसणार इथं आम्ही। 10 वर्षापासून निवेदन द्यायला तर आम्ही सगळेजण मिळून आणि मला 4 वर्ष झालं आम्ही सरपंच उपसरपंच आम्ही बी निवेदन द्यायला होतं आणि निवेदन देऊन कोणताच मार्ग निघणं। आज गजानन आश्रुबा डुकरे हे आमचा भाऊ एकुलता एक होता, हे वाहून गेला नदीमध्ये। याच्यामध्ये निवेदन देऊन आमच्यापाशी वशा आहेत, वशा असून त्याच्यावर तरतूद निघालेली नाही। तरतूद DPDC फंडमधून आता निवेदन देऊन त्यानं मंजूर करायला पाहिजे आणि मंजुरीचं लेटर द्यायला पाहिजे। आजची DPDCची बैठक आता होणारी आहे, त्याचा अगोदर आता येणं निवेदन ह्याच्यामध्ये मंजुरी द्यायला पाहिजे आम्हाला। आमची मागणी एकच आहे की बाबा तुम्ही आम्हाला याचा म्हणजे ठोस पुरावा द्यायला पाहिजे आणि जर तुम्ही आमच्या गावातील कोणाला बी तुम्ही धक्का जर लावला तर आम्ही सरपंच आम्ही आज राजीनामा देऊ। मात्र तुमचं बी प्रशासन आमच्या गावामध्ये आलं तर आम्ही बी योग्य तरीकेनं जसं आम्हाला तुम्ही वागणूक दिली त्या पद्धतीने आम्ही बी तुम्हाला वागणूक देऊ आणि आम्ही आमचा राजीनामा देऊ।